काय सांगाल आज थेट पाईपलाईनच्या ठिकाणी खरं तर पुईखडी ते धनंजयवाडी गेले होते. त्यांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतला आणि सगळा आढावा घेतल्यानंतर गंभीर असे आरोप देखील आपल्यावरती केलेले आहेत. ही थेट पाईपलाईनची योजना जी आहे ती यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कसंही पाहता या सगळ्याची पूर्वी मी स्वागत करतो की लोकप्रतिनिधी म्हणून निदान त्यांनी भेट दिली 12-13 वर्षानंतर पहिल्यांदा, हे महत्त्वाचं आहे. कारण की 5 वर्षे ते खासदार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडून गेले. त्यावेळी त्यांनी एखादी बैठक घेतली, आढावा घेतला असं मला माझ्या निदर्शनास कुठं नाही आहे. परंतु किमान पूर्ण झाल्यावर तरी ते गेले आणि मी काय काम केले याचं अवलोकन त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. किमान त्यांच्यामुळं लोकांच्या मनामध्ये मी केलेल्याबद्दलचं एक शिक्कामोर्तब आणखीन एकदा झालं की बंटी पाटलांनीच हे केलेलं आहे, ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत. मुळात थेट पाईपलाईनचा अनेकदा मी बोललेलो आहे की हा प्रोजेक्ट किती अडचणीत आला, कुठले कुठले प्रसंग, आणि सगळ्या पत्रकार मंडळींना, कोल्हापूरवासियांना प्रामुख्यानं माहिती आहे की यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत. आता पाणी चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु पाणी त्यांचं अज्ञानाची मला कीव येते. कारण की थेट पाईपलाईनमध्ये पुईखडीपर्यंत पाणी आणणं हा प्रोजेक्ट आहे आणि तिथनं पुढची वितरण व्यवस्था ही अमृतमधनंच आहे. म्हणजे मुळात त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर बोलायला संयुक्तिक झालं असतं. आणि ही अमृतची योजना ही आत्ताचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे हे कॉन्ट्रॅक्ट गेले 8-10 वर्ष आहे. आता राजकारण करायचं नव्हतं मला, परंतु आता त्यांनी केल्यामुळं मला करणं भाग आहे. या एजन्सीला 9 कोटी रुपयाचा दंड महापालिकेनं लावलेला आहे. माझी खासदारांना विनंती आहे की अमृतचा आढावा उद्या ताबडतोब त्यांनी घ्यावा. ह्या 10-11 जे पाण्याच्या टाक्याचं काम प्रलंबित आहे त्याचा आढावा त्यांनी ताबडतोब घ्यावा. सुरेश खाडे जे मंत्री आहेत त्यांच्या बंधूंनी हे काम घेतलेलं आहे. ते कुणाच्या काळामध्ये काम मंजूर झालं त्याचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा. आणि ही वितरण व्यवस्था हा पाठलाग करून मी सातत्यानं बैठका घेऊन लवकर व्हावी, यात राजकारण कुठलंही न आणता माझा प्रयत्न होता. महापालिकेनं 9 कोटीचा दंड केलेला आहे. तो दंड माफ व्हावा म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे ह्यात थोडं लक्ष त्यांनी उद्याच्या उद्या एक बैठक घेऊन अमृतच्या योजनेचा आढावा घेतला तर मला वाटतं मी जे आणलेलं पाणी पुईखडीला आहे ते आणखीन जास्ती लोकांच्यापर्यंत पोचायला मदत होईल. मुळात जे पुईखडीला पाणी आलेलं आहे ते आहे या वितरण व्यवस्थेतून सगळ्या शहरामध्ये पोचलेलं आहे. सी आणि डी वॉर्डमध्ये जो क्रॉस करायचं काम चालू आहे त्याला वेळ लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हे क्रॉस होऊन पाणी जाणार आहे. आणि म्हणून आत्ता सकाळी जे मंडळी सगळी A-B-C-E वॉर्डातली जी काही मंडळी तिथं पुईखडीला आली होती ते सकाळीसुद्धा थेट पाईपलाईनच्या पाण्यातून आंघोळ करूनच आले होते आज सकाळीसुद्धा. म्हणजे सी आणि डी सोडला तर, म्हणजे सी आणि डी वॉर्डातले कोण असतील तर तिथं नाही आहे पाणी, परंतु बाकीच्या सगळ्या वॉर्डात खासदारांच्या घरीसुद्धा अगदी 10-11-2023 पासून रेकर कॉलनीला थेट पाईपलाईनचं पाणी मिळतं. आणि म्हणून आता एक टर्म खासदारकीची आपली झाली, आता दुसरी टर्म तुमची आली. अभ्यास केला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, एकटा अधिकाऱ्यांना बोलवून तारखांची माहिती घेतली पाहिजे. राजकीय आरोप करायला हरकत नाही, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण किमान तांत्रिक माहिती, तारीखवार माहिती, कुठनं वितरण व्यवस्था आहे, पुईखडीतनं पाणी काळवानाक्याच्या टाकीला कधी मिळालं, बाकीच्या टाक्यांना पाणी कधी मिळालं, मार्केट यार्डला कधी मिळालं, ह्याची माहिती घेतली असतं तर त्यांना लक्षात आलं असतं की मी गेले 1-2 महिने जी आंघोळ करतोय ती डी वॉर्डला राहायला गेले असतील तर मला माहीत नाही. ती थेट पाईपलाईनच्या पाण्याचीच वापर आज या सगळ्या वॉर्डामध्ये आहे, हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे. आणि म्हणून आता भाजपनं एक सर्वे केला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या सर्वेमध्ये या कोल्हापुरातले पॉझिटिव्ह मुद्दे कुठले, निगेटिव्ह मुद्दे कुठले, ह्या गोष्टी समोर आल्या. आणि त्यामध्ये सगळ्यांनीच सांगितलं की थेट पाईपलाईन बंटी पाटलांच्या माध्यमातून, माझ्या एकट्याच्या नाही सगळ्यांच्या, परंतु मी पुढाकार घेतलेला आहे, माध्यमातून जी आली त्याचा चांगला परिणाम मतदारांच्यामध्ये प्रामुख्यानं आहे. मग हा खोडून काढायचा असेल तर त्याच्यावर आरोप केले पाहिजेत, हा मुद्दा लोकांच्यामध्ये आणला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी काउंटर केलं पाहिजे. म्हणून आजचा हा प्रयोग आहे, हा यशस्वी होणार नाही, लोकांना माहीत आहे. आणि मला वाटतं लोक त्याचा अनुभव घेत आहेत. आता चांगलं पाणी ज्या ज्या ठिकाणी मिळतं, आणि आम्ही म्हटलंच नव्हतं की अख्ख्या शहरामध्ये हळूहळू, माझे वारंवार पत्रकार परिषद आहेत की आता ह्या
योजनेतून शिंगणापूरच्या माध्यमातून किंवा जिथं जिथं बावड्याची टाकी आहे तिथून हे पाणी पुरवठा सगळीकडे वितरण व्यवस्था जुन्या व्यवस्थेतून होणार आहे. नवी व्यवस्था व्हायची आहे. ती नवी व्यवस्था चालू आहे आता. ते काम अमृतचं वेगळं आहे. ते थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये नव्हतं हे प्रथमतः खासदारांनी समजून घेतलं पाहिजे. हे थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये अमृतच्या पुढचा टप्पा किंवा पुढच्या गोष्टी हा त्याच्या प्रोजेक्टशी निगडीत नाही आहेत. थेट पाईपलाईन म्हणजे काय? काळमवाडीतनं पाणी उचलणं आणि पुईखडीला आणणं हा प्रोजेक्ट आहे. 53 किलोमीटरची पाईपलाईन आणणं हा प्रोजेक्ट आहे. तिथून पुढची व्यवस्था ही वेगळी आहे. ती व्यवस्था जुन्या यंत्रणेतून आत्ताच कार्यान्वित आहे. नव्या यंत्रणेतून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न या अमृतमधून होणार. नाही, चौकशीचं स्वागत आहे. कारण की शेवटी आता चौकशी करत असताना मधल्या 5 वर्षामध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळी कुठल्या खात्याचे परवानग्या रखडल्या होत्या ही त्या चौकशीत. आणि मी ती माहिती जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये 887 दिवस तुम्ही छापलेलं आहे, तुमचे वर्तमानपत्रातले बातम्या आहेत सगळ्या. 887 दिवस कुठल्या परवानग्या थांबल्या हे मी जाहीर केलेलं आहे, ऑफिशियली जाहीर केलेलं आहे, ऑन रेकॉर्ड जाहीर केलेलं आहे. मला वाटते कदाचित त्यांना ते ऑन पेपर आणून आणि कुणाला अडचणीत भाजपमधल्या जाण्याचं असेल अशी शक्यता आहे. नाही, तो विषय संपलेला आहे. मी म्हणलं तो विषय आता मागे गेलेला आहे. आता पुढचं चालू आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर उत्तर देण्याची काय आवश्यकता आहे. त्याच वेळी मी उत्तर दिलेलं आहे. मला वाटतंय काय आहे, नाही, चांगली गोष्ट आहे. स्वतः जाऊन उकरून काढावी, हरकत नाही. आता माझी त्याला हरकत असणार नाही. परंतु एवढे विनोद म्हणजे 2 टर्मचे खासदार करतात हे वाईट आहे. ठीक आहे, टीका केली पाहिजे, विरोधाला विरोध, आम्ही विरोधाला विरोध करणं हरकत नाही. म्हणजे उद्या आता एअरपोर्टच्या इमारतीत स्टील कुठलं वापरले ते मी जाऊन बघणार असं म्हटलं तर माझं अज्ञान होईल. ते मी आढावा घेतलेला आहे, सगळं बघितलेलं आहे. टेंडर डॉक्युमेंट असतो, टेंडर झालेलं आहे, महापालिकेने त्याला मान्यता दिलेली आहे, बिलं गेलेली आहेत. आणि मग पाईप चुकीची असेल तर 60% केंद्राचा पैसा देताना केंद्रानं बघितलं नाही असं म्हणायचं का त्यांना? म्हणजे एका बाजूला म्हणतात केंद्राचा 60% पैसा आहे, मग केंद्रानं 60% पैसा सिमेंट पाईपला दिला होता. म्हणजे केंद्राचे अधिकारी देखील चुकीचं केलं असं. म्हणजे मला वाटतं माझी त्यांना आणखीन एकदा विनंती आहे की अभ्यासपूर्ण बोला. आज तुम्ही खासदार आहात, बोलायला हरकत नाही, राजकीय बोलायला माझं दुमतच नाही, बोललंच पाहिजे कारण शेवटी ही राजकीय लढाई आहे, आम्ही बोलणार. परंतु अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे कुठल्याही गोष्टीत. आता एअरपोर्टच्या बाबतीत मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी सगळ्यांचे प्रयत्न आहेत म्हणतो, कारण माझे तेवढेच प्रयत्न आहेत हे सांगतो. आणि काय प्रयत्न केले ते मुद्देसूद मी सांगतो की कधी काम केलेलं आहे, कधी केलेलं आहे. 2008 साली ज्यावेळी 80 कोटी रुपये राजेंद्र दर्डासाहेब मंत्री होते त्यावेळी मी कसे आणले हे मी सगळं सांगतो. ऑन रेकॉर्ड आहे, ते ऑन पेपरमध्ये आहे. आता त्यात कसं ती मांडणी करायचं हे महत्त्व आहे. आणि म्हणून मी म्हणते की इलेक्शनमुळे हा विषय त्याने आत्ता अगदी आणलेला आहे, बाकी दुसरा काय कारण आहे असं वाटतं. ते नाही यायला पाहिजे. आता खासदार आहेत म्हणलं तक्रारी घेऊन येणार, आमच्याकडे येतात, तक्रारी घेऊन आले याचा अर्थ तो होत नाही. आणि म्हणून जिथं जिथं अडचणी आहेत तिथले त्यांनी सोडवलेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही की बाबा हे आता बंटी पाटील तर पाईपलाईन टाकायला गेला नव्हता, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे की बाबा का फुटते, वॉलचे काय प्रॉब्लेम येतात, कुठं वॉल PWD न करताना वॉल्स हे सिमेंट कॉन्क्रीटनं भरले होते का, काय झालं होतं हे माहिती घेतली पाहिजे. राजकीय आरोप करायला अजिबात माझी अडचण नाही, परंतु एखादा प्रोजेक्ट बदनाम करून शहराला बदनाम करणं हे वाईट आहे असं माझं मत आहे. सगळं मी म्हणलं करा म्हणून सांगितलं ना. व्हाईट पेपर येऊ दे, ब्लॅक पेपर येऊ दे, येलो पेपर येऊ दे, काही अडचण नाही. नाही आता नाही, मी काय म्हणतोय, आता त्यांना लक्षात आले हा मुद्दा माझ्याशी चिकटलेला आहे, तो मुद्दा माझ्यापासून बाजूला कसा काढायचा हा प्रयत्न आहे, तो निघणार नाही. त्यांनीच वारंवार टीका करून हा मुद्दा माझ्याकडे चिकटवलेला आहे. माझं श्रेय लोकांना माहीत आहे. तेव्हा आता कितीही प्रयत्न केला त्यांनी की ते योजना, माझी विनंती आहे त्यांना की योजना बदनाम करू नका. बंटी पाटलावर बोलायला हरकत नाही,
परंतु योजना बदनाम होणं शहराच्या दृष्टीने हा त्यातल्या उणीवा आहेत. तुम्ही खासदार आहे, सत्ता तुमची आहे, मिटिंग लावा, त्यात काय अडचणी आहेत त्याची माहिती घ्या आणि त्या दुरुस्त कशा करता येईल तो प्रयत्न करा. आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका भाजपला बसणार आहे. म्हणूनच हे मी मगाशी सांगितलं, सर्वे जो आला त्या सर्वेमध्ये हा मुद्दा कोल्हापुरात आलेला आहे. त्याच्यातला एक चित्र दुसरं नरेटिव्ह सेट करता येईल का, परंतु ते सेट होणार नाही नरेटिव्ह, मी 100% सांगतो. नाही, हे पाणी पुरवठा सप्लाय करण्यासाठी अमृतचा आधार घ्यावा लागणार अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र 12 पैकी 8 टाक्या अपूर्ण आहेत आणि त्यासाठी मग तुम्ही सत्ताधाऱ्यांच्याकडून काय मागणी करणार? नाही, मी सांगितलं ना, सुरेश खाडेंचे भाऊ त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ती चौकशी करा. 9 कोटी महापालिकेनं दंड लावला आहे ऑफिशियली, त्याचाही विचार करा आणि उद्याच्या उद्या बैठक घ्या कमिशनर बरोबर. ह्या टाक्या पूर्ण का नाहीत, अपूर्ण का नाहीत, बैठक घ्या ना. आम्ही त्या बैठका घेतलेल्या आहेत, मी 10 वेळा बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून तुमच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत माझ्या आढावा बैठकीच्या की कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा, ब्लॅकलिस्ट करा. हे मी कमिशनरना पालकमंत्री असताना अनेकदा सूचना दिलेल्या आहेत. खरे शेवटी त्यावेळी सुद्धा या प्रत्येक वेळी कॉन्ट्रॅक्टरनं आम्हाला करून देतो मुदतवाढ ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता माझं खरं महत्त्वाचं आहे की 9 कोटी रुपयाचा दंड भाजपचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून माफ करणार का लावणार? नाही, सांगितले की मी आता, त्यांना माहीत आहे सगळं. या की महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. हातकणंगलेतून राजू शेट्टी आले तर ठीक, नाही तर शिवसेनेचा उमेदवार उभा करायचा असं काही निर्णय झालेला आहे? नाही, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी म्हणून हातकणंगलेची सीट उद्धव ठाकरे साहेब राजू शेट्टींच्याबरोबर बोलून राजू शेट्टींना पाठिंबा द्यावा या पद्धतीची चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये संजय राऊत साहेबांनी सांगितलेले आणि म्हणून त्यांचा जोपर्यंत यस नो येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये तशा पद्धतीचा निर्णय काय होईल हे आत्ता मी सांगू शकत नाही. परंतु काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचे शिवसेनेचे सगळे लोक हातकणंगलेत बोलवून घेतले आणि त्यांच्याशी या संदर्भातली चर्चा केलेली आहे. ती आमच्यापर्यंत नाही आहे, ती कदाचित शिवसेनेची लोक तुम्हाला सांगू शकतील. आणि म्हणून एक प्राथमिक बैठक उद्या समजा महाविकास आघाडीनं ठरवलं की पाठिंबा राजू शेट्टींना द्यायचा, आमची बैठक व्हायला पाहिजे म्हणून एक प्राथमिक बैठक, बाबा आमचे BLA काय नेमलेले आहेत, मेळावे काय घेता येईल का, कशा पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये सामोरं जाता येईल. शेवटी शिराळा आणि वाळवा हे 2 मोठे तालुके जयंत पाटील साहेबांच्या प्रभावाखाली असणारे तालुके आहेत. शिरोळमध्ये काँग्रेसची ताकद आहे, पूर्वी उल्हास पाटील तिथं शिवसेनेचे आमदार म्हणून काम करलेत. हातकणंगल्यात राजू आवळे आमचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या उलटं 2 नंबर मतं मिळालेले सुजित मिंचेकर आता महाविकास आघाडीमध्ये आहेत. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील हे 2 नंबर 1 लाख मतं घेतलेला व्यक्ती महाविकास आघाडीमध्ये आहे. करण गायकवाड आमचे काँग्रेसचं काम करतायत, ते महाविकास आघाडीबरोबर आहेत. अमर पाटील ते महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आहेत. इचलकरंजीमध्ये आमचे महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि जे काय सगळे गट आहेत, सगळे गट हे एकत्रितपणे आहेत. आणि फॉर्मिडेबल ताकद ही महाविकास आघाडीची ह्या मतदारसंघात सुद्धा आहे आणि ही ताकद शेवटी जो निर्णय होईल महाविकास आघाडी त्याच्या पाठीमागे लागली पाहिजे. आमचा उद्देश काय भाजपला पराभूत करणे आणि म्हणून उद्या राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय किंवा राजू शेट्टींच्या बाबतीत वरच्या स्तरावर जर काही निर्णय झाला तर कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे याची चर्चा करणं अभिप्रेत आहे आम्हाला. म्हणजे महाविकास आघाडीत याला तयार नाहीत, महाविकास आघाडीत याला ते तयार नाहीत तरी देखील त्यांना पाठिंबा या ठिकाणी नाही, या संभाजीराजेंची भूमिका तशीच होती त्या ठिकाणी. नाही, या संदर्भात विषय कसा झाला आहे, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत निर्णय घेतील असं 3-4 पक्षामध्ये ठरलेलं आहे आणि म्हणून ती जबाबदारी त्यांची असणार आहे. ते काय निर्णय घेतात याच्यावर महाविकास आघाडीत बैठकीत चर्चा होईल. कदाचित आता राहुलजींची सभा आहे त्याच्या आधी किंवा नंतर महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्याबद्दल योग्य तो निर्णय होईल असं आम्हाला वाटतंय. साहेब, शाहू महाराजांना बिनविरोध करण्याचं आवाहन तुम्ही केलं होतं. झालं ते विषय जुना झाला रे विषय, आता जुना झाला विषय. या काही खासदार भाडी साहेबांनी 2 आरोप केले. एक म्हणजे तुम्ही शब्द पालटणार नेता आहेसा, दुसरा म्हणजे आपल्या गळ्यातला हार तुम्ही दुसऱ्या गळ्यात घातलेला आहे. नाही, आता कसं आहे, आता ते आव्हानात्मक भाषा तिने 1-3 महिन्यापूर्वी केली असती तर बरं झालं असतं, मला निर्णय घेता आला असता त्यावेळी. कसं आहे, आव्हानाला भिणारा बंटी पाटील नाही आहे. ज्यावेळी कोण आव्हान देते त्यावेळी तो मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नाही आहे.
हे आता त्यांना माहीत आहे शाहू महाराजांची उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, काँग्रेसला ती सीट मिळावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. महाविकास आघाडी म्हणून शाहू महाराजांना आम्ही सगळेजण या उभे करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहे. आत्ता बोलण्यात काय अर्थ नाही. 3 महिन्यापूर्वी बोलले असते तर मग मी उत्तर त्याला समर्पक दिलं असतं. काही ठरलं चालेल, लोक आहेत ते दणका देतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता शेवटी मी म्हटलं तसं ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आहे. जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आज शेतकऱ्यांचे अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, महागाई हे सगळे मुद्दे प्रचंड प्रमाणात आहेत आणि म्हणून या मुद्द्यावरच ही निवडणूक पुढच्या काळामध्ये होईल आणि आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. देशात एक वेगळं वातावरण आहे. निश्चितपणे इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येणार, काही अडचण येणार नाही. आमचं ठरलंय आपण गेल्या ह्याच्यामध्ये संजय मंडलिकांना खरं तर निवडून आणलेलं आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र तेच संजय मंडलिक आता म्हणतात काय एका स्लोगनवरती कोण निवडून येत नाही अशा पद्धतीचं त्यांचं नाही तर काय, आज संजय मंडलिकांच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. उमेदवारी महायुतीची फायनल होऊन ते काय फासे पडतील सांगता येत नाही. आज मला कुणावर टीका करायची नाही. उद्या कोण माझ्या स्टेजवर असेल मी सांगू शकत नाही. त्यामुळं आज कुणावरही मला बोलायचं नाही. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला तिकीट मिळावं, शाहू महाराजांनी उभा राहावं ही माझी भूमिका फर्म आहे. त्यात कुठलाही बदल नाही. आता महायुतीचे उमेदवार कोण होतात होऊ दे, झाल्यावर सगळी गणितं स्पष्ट होतील ना. कारण की वेळा भोपळ्याचं नातं तिथं प्रचंड आहे. आमच्याकडं तसं नाही आहे. आमच्याकडं तसा विषय नाही आहे. तिकडं मात्र प्रचंड वेळा भोपळ्याचं नातं आहे. त्यामुळे ते स्पष्ट होईल निर्णय झाल्यावर. काय माझा त्यांच्याशी संपर्क नाही, माझी त्यांच्याशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. आज नाही, आजचं उद्याचं काय हे आज बोलणं, निर्णय होईपर्यंत मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. ही जागा आहे ती शिवसेनेची होती आणि काँग्रेसला 30-35 वर्षापासून मिळते. ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी एक षडयंत्र आहे अशा पद्धतीचा आरोप देखील माडिक यांनी केला. आता आमच्या पक्षातलं त्यांना काय माहित काय चाललंय, त्यांच्या पक्षात काय काय चाललंय. आता ते तिकीट डिक्लेअर झालं माहितीचं बोलतो मी, काय त्यांनी काय केलंय ते. काय झालं नेमकं शब्द तुम्ही दिलता नाही दिलता काय कुठला काय तसा काय विषय नव्हता. त्यांची इच्छा होती की मी लढवू नये, परंतु मी त्याला मान्यता दिली नव्हती. त्यावेळी सुद्धा माझी भूमिका तीच होती. तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा. आणि तुम्ही बिनविरोध निवड झाल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकताय ना, माझे वर्तमानपत्रातले तुमच्यावरची कटिंग आहे, तुम्ही त्याचा रेफरन्सेस घ्या ना. म्हणजे मी बोललेलो आहे त्याच्यावर स्पष्ट त्याच वेळी केलेला आहे. भाव्याकडून शाहू महाराज जवळजवळ निश्चित झाल्यानंतर अशा पद्धतीचे महायुतीकडून आरोप होतात असं वाटतंय. तुम्हाला वारंवार आव्हान देतात कारण त्यांच्याकडे दुसरे मुद्देच नाही, मला वाटते ही निवडणूक जिथं उमेदवार बदलायच्या चर्चा महायुतीत चालू झाल्या त्याच्यावर ओळखायचं आपल्याला की काय परिस्थिती येणार आहे. सांगलीच्या संदर्भात विशाल पाटील काँग्रेसकडून फायनल आहेत असं सांगतायत. मात्र चंद्रहार पाटील सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहेत. नाही, आमची सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही प्रामाणिकपणे काँग्रेस म्हणून आमची इच्छा आहे. कारण की आम्ही मागच्या वेळी देखील ती युतीमध्ये राजू शेट्टींना आम्ही दिली. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेतनं विशाल पाटील उभारले, गोपीचंद पडळकर आहे त्यावेळी अपक्ष उभारले. दोघांच्या मताची बेरीज बघितली तर ती जागा मागच्या वेळीसुद्धा आम्ही निवडून काँग्रेसला विजयी झाली असते. परंतु आत्ता आमची इच्छा आहे की ती काँग्रेसला मिळावी. ठीक आहे, शिवसेनेला देखील वाटते की ती जागा त्यांना मिळावी, त्याबद्दल दुमत नाही. आणि मला वाटते महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय योग्य पद्धतीनं होईल. कुठल्याही पक्षावर अन्याय न होता चांगल्या पद्धतीनं निर्णय होईल अशी आम्हाला खात्री आहे. नाही, शेवटी आता हे कसं आहे, शेवटी 3-4 पक्ष आहेत. वंचितची चर्चा अजून चालू आहे. मग ते सगळ्या चर्चा झाल्याशिवाय एखाद्या उमेदवारी डिक्लेअर होणं हे संयुक्तिक नाही. आणि म्हणून होईल 4-5 दिवसात. त्यातमध्ये काय फार अडचण आहे असं काय विषय नाही. त्यात अजून महायुतीचे तर कुठं अजून वाटपच चालू आहे, सीट वाटप महायुतीचं. आमच्यात निदान सीट वाटप होऊन बऱ्याच चर्चा पुढे गेलेल्या आहेत. राज्याच्या पातळीवर महायुतीमध्ये गोंधळ दिसतोय. तिकडे बारामतीमध्ये विजय शिवतारे असतील, तिकडे श्रीकांत शिंदे वेगळीच भूमिका घेत उमेदवारी जाहीर करतायत थेट. कसं बघताय? मी 1 महिन्यापूर्वी तुमच्या माध्यमातूनच एक स्टेटमेंट दिलं होतं की
भाजप 38 जागा लढणार आहे आणि दोन्ही पक्षाला 5-5 जागा द्यायचं नियोजन आहे. हे 1.5 महिन्यापूर्वी मी बोललो होतो. आता ते किती जागा मिळतात त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊयात. ती कुठल्या जागा कट होणार, काय होणार. आता कोल्हापुरातलं वातावरण तुम्ही बघताय. हातकणंगल्यामध्ये 3 तुमच्या माध्यमातून आम्हाला कळालं की 3 अपक्ष आमदारांनी विद्यमान खासदारांना विरोध केला असं आम्ही प्रसार माध्यमातून कळालेलं आहे. आणि म्हणून जे वेळ्या भोपळ्याचं सगळं नातं हे आता तिकीट डिक्लेअर झाल्यावर लक्षात येईल सगळीकडं. अलीकडच्या या 2 दिवसात नाही मग ते लोकसभा कळेल, आता चित्र दिसेल, लोकांनाही लक्षात येईल की बाबा हे एकत्र कशासाठी आलेले आहेत. अलीकडच्या 2 दिवसात शेट्टी यांच्याशी काही चर्चा किंवा भेट नाही, माझी काही चर्चा नाही. वरिष्ठ पातळीवर उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी चर्चा करतायत, तेव्हा माझा डायरेक्ट चर्चेचा काही विषय येत नाही. शिवसेनेत दोघं त्यातले इच्छुक आहेत असं देखील चर्चा आहे. नाही, आम्हाला शिवसेनेचं पक्षाचं काय चाललंय मी त्याच्यावर वक्तव्य करणं चुकीचं आहे, माहीत असलं तरी. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीए कायदा सरकारनं आणला. नाही काय, आता कसं आहे, मुद्दे कुठला नाही आहे. माझं म्हणणं आहे 10 वर्षाचा कार्यकाळ घेऊन कामावर मतं मागा ना. कामावर मतच मागता येत नाहीत. कशावर मागणार? सिलेंडरच्या दरावर मागणार का, महागाईवर मागणार का, सोयाबीनचा दर कमी पडला त्याच्यावर मागणार का, MSPच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही त्याच्यावर मतं मागणार, शेतकरी आंदोलनं मागणार, मणिपूरमध्ये महिलांच्यावर झालेल्या अत्याचारावर मागणार, कशावरही मतं. ज्यावेळी बोलतो, मी भाषण करतो, मी म्हणतो थेट पाईपलाईन केली आहे मला मतं द्या. ठीक आहे, त्याच्यावर टीका होईल, काय होईल ते होईल, कारण मी बोलतोय ना. आम्ही केलेलं काम सांगतोय ना. आम्ही सांगितलं केशवराव भोसलेचं काम आम्ही केले, आम्हाला मतं द्या. न्याय संकुलला निधी आणला, आम्हाला मतं द्या म्हणून आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतोय. तर तसं 10 वर्षाची कामं सांगू देत नाही की काय नेमकं केलं, मग मुद्दे दुसरे आणायची गरज पडत नाही. सर, कोल्हापुरात ठिकठिकाणी आता बोर्ड लागलेले आहेत. 15 लाखाचा निधी आणला, 5 लाखाचा निधी, 10 लाखाचा निधी. काय नेमका प्रकार आहे? आत्ताच कुठून आलाय हा? आता काय माहीत नाही. आता ते बिलं निघणार आहेत काय कॉन्ट्रॅक्टरना माहीत. आता घोषणा एवढा झाल्यात, बिलं निघावीत एवढी अपेक्षा. कामं होण्याबद्दल अडचण नाही, निधी आला पाहिजे, पैसे आले पाहिजेत, दुमत नाही. कामं दर्जेदार झाली पाहिजेत आणि कॉन्ट्रॅक्टरना पैसेसुद्धा मिळाले पाहिजेत. नाहीतर घोषणा व्हायच्या, कामं चालू व्हायचीत आणि पैसे मिळायचे नाहीत. आर्थिक परिस्थिती काय आहे शासनाची परवाच्या बजेटमध्ये आपल्याला लक्षात आले. कर्जाचा बोजा किती वाढलेला आहे. मानसी आज राज्यातल्या जनतेवर किमान 61,000 रुपये प्रत्येक माणसावर कर्ज झालेलं आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये नेमकं विकासात्मक कामं करत असताना ती व्यवस्थित आणि चांगली व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक नंतर हरियाणात देखील तीच परिस्थिती दिसते. काल मुख्यमंत्री बदलण्यात आले. सहयोगी पक्षाचे 6 ते 7 आमदार भाजपकडे गेल्याची चर्चा आहे. अजूनही हे करावं लागते भाजपला. नाही, म्हणून मी म्हटलं तसं मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की CAचा 10 वर्षाच्या कामावर मतं मागितली पाहिजेत तुम्ही. आता नवीन मुद्दा तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर नवीन मुद्दे आणायचं कारण काय? म्हणजे त्यांचा आता नवीन उमेदवार देणं याचा अर्थ काय? मागच्याचे बॅगेज आहे ते घेऊन जाऊ शकत नाहीत लोकांच्या समोर, मागच्याचं कार्य घेऊन जाऊ शकत नाही म्हणून नवा उमेदवार देणार. फ्रेश आला की आता चला आम्ही नवीन सुरुवात करतो. हा एक ट्रेंड त्यांना सेट झालेला. गुजरातमध्ये त्या पद्धतीनं त्यांनी सक्सेस मिळवला. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये नवे उमेदवार टाकल्यानंतर निवडणुकीत यश मिळालं आणि मग मागच्याचा कार्यकाळ विसरला जातो आणि नव्याकडं लोक आकर्षित होतात. हा एक ट्रेंड पॅटर्न इलेक्शन जिंकण्याचा पॅटर्न आहे. हा विकासाचा किंवा कुठलाही पॅटर्न आहे, तर इलेक्शन जिंकण्यासाठी काढलेला पॅटर्न आहे. आणि म्हणून मग उमेदवार बदलावे का लागतात? 10 वर्ष खासदार असणारे, 15 वर्ष खासदार असणारे उमेदवार बदलायला लागले नाही पाहिजे त्यांचं काम चांगलं असेल तर. आणि म्हणून नवा एक ट्रेंड किंवा पॅटर्न आणायचा आणि मग त्याच्या भोवतीने इलेक्शन घेऊन जायचा हा प्रयत्न आहे. काही फायदा होणार नाही. साहेब, गेल्या अनेक दिवसापासून तुमचं एक स्टेटमेंट आहे की ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी आहे. हो. त्यांच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, त्या संदर्भात महायुती आहे. नाही, मग तेच की महायुती म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश महायुतीच, जनता विरुद्ध महायुती असा विषय साधारणपणे आहे. साहेब, शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतो शेतकऱ्यांचा. सुपीक जमीन जाणवत म्हणून शेतकरी रस्त्यावर होते. नाही, त्या संदर्भात मला शेतकरी सगळे भेटायला आले होते. मी ज्यांच्यावर अन्याय होतोय त्याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा त्याच दिवशी मी त्यांना दिलेला आहे. आणि हा अन्यायकारक रस्ता आहे, कोणाला तरी गृहीत धरून कॉन्ट्रॅक्टरांना काम मिळवून देण्यासाठी काढलेला हा मार्ग आहे.
ह्याला एक धार्मिक नाव देऊन तो लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू. एक्झिस्टिंग रस्ते आहेत, ते एक्झिस्टिंग रस्ते तुम्ही वाढवा, कुणाची अडचण त्यामध्ये असणार नाही. परंतु शेतकरी देशोधडीला पाठवून नवं काहीतरी आम्ही करायला लागलोय आणि मग त्याला या पद्धतीचं एक चित्र दिलं की मग लोकांना वाटतं अरे विरोध कसा करायचा, अरे हे ह्यासाठी चाललंय, असे एक वातावरण करायचं. परंतु त्याच्या मागचा अजेंडा हे कॉन्ट्रॅक्टरना काम मिळवून दिलं, याच्या पलीकडचा कुठलाही अजेंडा या रस्त्याचा नाही. राहुल गांधींची भारत यात्रा महाराष्ट्रात आली आहे. काय कोल्हापुरातून जसं भारत नाही, आम्ही 17 तारखेला मुंबईच्या सभेला ताकदीनं जाणार आहोत. 17 तारखेला मुंबईच्या सभेला जाणार आहोत. चला, धन्यवाद. विश्लेषणात्मक एक बाईट पाहिजे हां, की 2019ची काय परिस्थिती होती कोल्हापूर लोकसभेमध्ये आणि आता या निवडणुकीची काय परिस्थिती आकडेवारी सांगायला पाहिजे. काय गरज नाही. हां, नाही काय होईल रणजित, हे आज बोलू शकणार नाही मी. मगाशी जो उल्लेख नाही आज बोलू शकणार नाही. उमेदवार त्यांचा फायनल झाला की तुम्हाला विश्लेषण देतो. हां, आज सगळं असं चित्र ह्याच्यासारखं आहे, म्हणजे त्यांच्या बाजूचं कोण राहणार आणि कोण नाही राहणार हे काहीच सांगू शकत नाही. हां, नाही तसं नाही आहे, म्हणजे उमेदवारचं फायनल झाल्याशिवाय कळणार नाही ना. बरं, भाजपला सीट जाते का शिंदे गटाला जाते ही मूळ सुरुवात आहे, म्हणजे तिथनं ते चालू होणार आहे. तर तुम्हीच कुणीतरी पेपरला दाखवलं, टी व्हीला दाखवलं, 3 आमदारांनी विरोध केलाय तिकट असं तुम्हीच सांगितलं. हां, भूषणनं दाखवलं का कुणी माहीत नाही. हां हा, म्हणजे मग भाजपला गेली तर कोण उमेदवार असणार हे अजून माहीत नाही. त्यामुळं उमेदवार झाल्याशिवाय ॲनालिसिस जरा योग्य होणार नाही. म्हणजे त्याला काय होईल, काय त्याला अर्थच राहणार नाही. 8 दिवसात सगळं चित्र बदललेलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.